हाँ ये देखिए, ये फेवरेट नाम आ गया वापस, जो नहीं चाहिए वही वापस मिले। ये देख, राम माधव आणि केशव, राम माधव आणि काय रे, केशव. हा रेशो पण जास्त मोठा आहे, 5:3:2. त्याला पण अंडरलाईन करा. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये अनसॉल्व सम नंबर 3 आहे हा, बरोबर आहे. तर क्लासिफाय करा. हे गुडविल कुठे जाणार, गुडविल असेट. लूज टूल कुठे जाणार, असेट. डेटर असेट. लाईव्ह स्टॉक असेट. आणि कॅश पण कुठे पाठवायचं, असेट. हे फक्त आपण कोणत्या टॉपिक साठी वार्ता करतोय, डेथ साठी. डेथ साठीच ते असेटला जाणार. आणि डेथ मध्ये पण जर तुम्हाला सगळे फॉर्मॅट बनवायला सांगितले तर गुडविल मध्ये जाईल, आणि कॅश कशामध्ये जाईल, कॅश बँक मध्ये. त्यांचे स्वतःची वेगळी घरे असणार. बोला, जनरल रिझर्व, पार्टनर्स कॅपिटल क्रेडिट, क्रेडिटर्स लाइबिलिटी, अनपेड रेंट लाइबिलिटी, और ये कैपिटल जाएगा पार्टनर्स कैपिटल क्रेडिट. बोला, केशव नावाचा पार्टनर डेड झालाय. बोला, कधी डेड झालाय रे केशव, किती महिने जगला मग हा, एप्रिलच्या मे जून जुलै, 3च होतात ना. एप्रिल मे जून जुलै, 4 महिने. म्हणजे 4 महिन्याचं याला काय ते भेटेल सगळं, प्रॉफिट वगैरे काय असेल ते. इकडे बघ, याच्यामध्ये तुमचं सगळं काम होईल. अंडरलाईन क्रेडिटर्स, अंडरलाईन इन्क्रीज, अंडरलाईन 10,000. बोला, कशाला टिक मार्क करणार डब्यामध्ये, येस, क्रेडिटरला. बोला, डिक्रीज झालं की इन्क्रीज झालं, हे इन्क्रीज म्हणजे मायनस करायचं की प्लस करायचं, पहिला इफेक्ट प्लस. दुसरा इफेक्ट, तुमच्या बिझनेसला प्रॉफिट झाला की लॉस झाला, लॉस झाला. कसं लॉस झाला, कारण की आपलं क्रेडिटर वाढतंय, क्रेडिटर लायबिलिटी आहे, लायबिलिटी वाढली ना. लायबिलिटी वाढेल तर काय होईल, बिझनेसला लॉस होईल. आणि लॉस पुढे जातो, लॉस. पहला चेक करने का क्या इंक्रीज हो रहा है. हाँ, यही जगह पे असेट इंक्रीज होता तो प्रॉफिट हो जाता. आता काय इंक्रीज होता है, असेट की लायबिलिटी, लायबिलिटी मतलब नुकसान की बात है. अंडरलाइन गुडविल, अंडरलाइन कैलकुलेटेड, अंडरलाइन 2 year परचेज, अंडरलाइन एवरेज प्रॉफिट, अंडरलाइन 5 years. कितने साल का एवरेज प्रॉफिट निकालने का है, 5 साल का. तो 5 साल का ये दिया है इधर, देखो द प्रॉफिट ऑफ द प्रीसीडिंग 5 years वॉज, ये देखो 5 साल का प्रॉफिट, इसमें से एक लॉस है, मतलब 2017-18 में बिजनेस को घाटा हुआ है कि नहीं, यस. ये बात मेरे को बताओ, गुडविल जाता किधर है, गुडविल अभी आपने देखा ना कुछ, गुडविल किधर जाता है, गुडविल अकाउंट, सॉरी, पार्टनर्स कैपिटल क्रेडिट में. डेबिट में 2 ही नाम जाते हैं, कौन सा, ड्रॉइंग और इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, यही डेबिट में, बाकी सारा क्रेडिट. बराबर की बाकी सारा कहाँ पे जाता है, क्रेडिट. पुढचं, लूज टूल्स. बोलो, लूज टूल्स एंड लाइव स्टॉक. बोलो, लूज टूल का वैल्यू बन गया है 80, लाइव स्टॉक का बन गया है 1,20,000. डबे में टिक करो लूज टूल्स को एंड लाइव स्टॉक को. लूज टूलला आणि लाईव्ह स्टॉकला टिक करा आणि सांगा, लूज टूलची व्हॅल्यू डब्यामध्ये किती आहे, 50 आहे. इथे किती झाली, 80 झाली इकडे. म्हणजे काय झाली, कमी झाली की वाढली, वाढली. पहिला इफेक्ट प्लस, मला वाटतं लाईव्ह स्टॉक पण वाढलाय, दोघांचा पण कॉमन इफेक्ट लिहा ना. पहिला इफेक्ट प्लस. आता सांगा, तुमच्या बिझनेसला लॉस झालं की प्रॉफिट झालं, प्रॉफिट झालं ना. प्रॉफिट कुठे जाणार, येस, प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट. आगे अंडरलाइन आरडीडी,
अंडरलाइन 10,000 डब्बे में टिक करा दो डेटर्स को. केलं टिक मग सांगा आरडीडीचा इफेक्ट. आरडीडी माइनस. बोलो आरडीडी प्रॉफिट है कि नुकसान है? नुकसान है. किधर जाएगा नुकसान? डेबिट. आई एम सॉरी, प्रॉफिट एंड लॉस डेबिट. डेबिट लॉस है वो. आगे कमीशन. देख इसको कमीशन मिलने वाला है. कमीशन कितना? 2,000 पर मंथ. और पेबल टू केशव. देखो केशव को 2,000 पर मंथ कमीशन मिलेगा. आता मला सांगा 2,000 पर मंथ कमीशन मिलेगा. 2,000 इंटू कितना महीना जिंदा था वो? 4 ही महीना. तो 8,000 ही मिलेगा कमीशन. उसके बाद में क्या उसको क्या कुरियर करके भेजेंगे कमिशन ऊपर? तो बोलो कमिशन टू पार्टनर. कुठे जाणार विचारलं तर समजा विषय डायरेक्ट क्लियर है ना. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला, क्योंकि दो ही नाम डेबिट में. कौन से? ड्रॉइंग, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, बाकी सब क्रेडिट में. अजून काय सांगितलंय? प्रॉफिट फॉर द. देखो प्रॉफिट मतलब ये प्रॉफिट एंड लॉस सस्पेंस की बात कर रहे हैं. प्रॉफिट फॉर 2018 एंड 19 वॉज एस्टिमेटेड. कितना है? 45,000. एंड केशव शेयर इन इट अप टू द डेट ऑफ हिज डेट वॉज गिवन टू हिम. बंदा बोलता है कि पूरे बिजनेस का प्रॉफिट 45,000 है और उसमें से जो शेयर केशव का था वो उसको दिया गया. म्हणजे मला सांगा जे पण त्याचा शेअर असेल ते आपण काढणार ना कैलकुलेशन ऑफ प्रॉफिट एंड लॉस सस्पेंस. वहां से उसका जो भी प्रॉफिट मिलेगा वो उसको देंगे. तो प्रॉफिट एंड लॉस सस्पेंस किधर जाता है? ये भी जाता है पार्टनर्स कैपिटल के क्रेडिट साइड. उसको भी लिख दो पार्टनर्स कैपिटल क्रेडिट. बोला काय काय याच्यामध्ये सांगितलं? क्रेडिटर वाढलाय. झाले ऍडजस्टमेंट. क्रेडिटर वाढलाय. ही सगळी इन्फॉर्मेशन कशाबद्दल आहे? गुडविल. किती इयर परचेस सांगितलंय? 2 इयर्स. किती वर्षाचा प्रॉफिट काढायचंय? 5. लूज टूल आणि लाईव्ह स्टॉकची व्हॅल्यू काय झाली आहे? वाढली आहे. आरडीडी दिलाय. कमिशन दिलंय केशवला. आणि पूर्ण बिझनेसचं प्रॉफिट किती आहे? 45. त्यातलं जे पण केशवचं असेल ते त्याला दिलं. ऑफकोर्स हे केशवचं पण थोडं त्याच्यामध्ये असणार. तिघं मिळून बिझनेसचे पार्टनर आहेत. आता बघा त्यांनी काय काय तुम्हाला काढायला सांगितलं. इकडे बघ. बोला काय बनवायचंय तुम्हाला? मला वाटतं सकाळच्या लेक्चरमध्ये मी बोललेलो रिव्हॅल्युएशन म्हणजेच काय असतं? प्रॉफिट एंड लॉस एडजस्टमेंट. प्रॉफिट एंड लॉस एडजस्टमेंट का ये दूसरा नाम है. और क्या बनाने का है? केशव कॅपिटल म्हणजे कोणाचं अकाउंट? तिघांचं की फक्त मिलेल्याचं? मिलेल्याचं. अजून तुम्हाला काय सांगितलं बघा. शोइंग द अमाउंट पेबल टू इज एग्जीक्यूटर. बंदा बोल रहा है कि केशव अकाउंट बना दो और वहां से बताओ कि कितना पैसा एग्जीक्यूटर को मिलेगा. वो बताने की जरूरत नहीं, क्योंकि केशव को जब टैली करेंगे ना तो उसका जो आंसर आता है उसको नाम है एग्जीक्यूटर दिया जाता है. एग्जीक्यूटर लोन. आता ती गोष्ट याच्यामध्ये लिहिलेली नाहीये. कुठली? अजून तुम्हाला इथे असं लिहितात अँड अल्सो शो द वर्किंग. असं पेपरमध्ये येणार. अल्सो शो द वर्किंग ऑफ कॅल्क्युलेशन ऑफ काय? गुडविल अँड असं. अल्सो शो द वर्किंग ऑफ कैलकुलेशन ऑफ गुडविल एंड प्रॉफिट एंड लॉस सस्पेंस. और वो वर्किंग भी दिखाओ जहां पे आपने क्या कैलकुलेट किया है? गुडविल. आणि काय कॅल्क्युलेट केलंय? प्रॉफिट अँड लॉस सस्पेंस. ते पण आपल्याला दाखवायचं. आता तुम्ही काढायचं तुमच्या ह्याच्यामध्ये की बाबा कशा स्टेप आहेत गुडविल कॅल्क्युलेट करायच्या. सगळ्यात पहिले समची सुरुवात तिथूनच होणार. पहिलं काय कॅल्क्युलेट करावं लागणार? कैलकुलेशन ऑफ गुडविल. कैलकुलेशन ऑफ गुडविल यहां से आपका पहला शुरुआत होगा सम का. आहे ना? येस. चला नोटबुक मध्ये वरती टाकायचं. पहिल्या पानावरती वर्किंग नोट नंबर 1 आणि तिथे लिहायचं कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. चला पटापट टाकायचंय. कौन सा प्रैक्टिस? हाँ, डेट ऑफ पार्टनर का सम आ गया मतलब आपको गुडविल ऐसा ही निकालना है. ये हर सम में यही रहेंगे. ये स्टेप्स रहेंगे.
कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. काय येतं कॅल्क्युलेशन ऑफ गुडविलची पहिली स्टेप? पहिलं काय करावं लागतं? काय करायचं पहिलं? ऍव्हरेज प्रॉफिट. बरोबर आहे. लिहा ऍव्हरेज प्रॉफिट. बोला ऍव्हरेज प्रॉफिटचा फॉर्म्युला काय येतो? हा, टोटल प्रॉफिट अपॉन नंबर ऑफ इयर्स. नंबर ऑफ इयर्स. आणि ते तुम्हाला सांगायची गरज नाही. बघितले ते लोक म्हणून देतात. हे बघ, ऍव्हरेज प्रॉफिट ऑफ किती इयर्स, म्हणजे 5 इयर्सचं ऍव्हरेज प्रॉफिट काढायचे. हे बघ, काय करू नको. हे जे 4 वर्षाचा प्रॉफिट आहे ना, हे प्लस आहे, पण हा लॉस आहे, मग तो मायनस करावा लागेल. बोला पहिल्या वर्षाचं प्रॉफिट किती आहे? पहिल्या वर्षाचं हे बघ, इथे लिहायचं ना टोटल प्रॉफिट. सांगा टोटल प्रॉफिट पहिल्या वर्षाचं किती आहे? 90. दुसऱ्या वर्षाचं किती? 1,00,000. त्याच्यानंतरच्या वर्षाचं 60,000. त्याच्यानंतरच्या वर्षाचं 50,000. आणि नंतर मायनस करायचंय. का मायनस केलं रे? कारण की काय झालंय? लॉस. प्रॉफिट असतं तर प्लसच केलं असतं. प्रॉफिट असतं तर प्लसच केलं असतं. बोला किती वर्षाचं प्रॉफिट काढायचंय? लास्ट 5. मग डिवाइड करा त्याला 5 ने. बोला किती आन्सर येतं हे प्लस केलं तर? 2,50,000. काय म्हणून 2,50,000 कसे आले? बघ, 1,00,000 आणि 90, 1,90,000 आणि हे 60, 1,50,000. सॉरी 2,50,000. 2,50,000 मध्ये 50 प्लस केले 3,00,000 आणि 3,00,000 मधून 50 काय केले? 2,50,000. बरोबर आहे. चला करा, हा काय करा. 5 × 25 किती झिरो चिपकवणार? 4 ना. आन्सर किती आलं? 50,000. आन्सर 50,000. 50 आलं. 5 × 25 आणि 0. हे तुम्हाला काय मिळालं? गुडविल मिळालं की फक्त ऍव्हरेज प्रॉफिट? त्याच्या पुढची स्टेप काय? टोटल गुडविल. बस, सगळ्या सम मध्ये असंच असणार. टोटल गुडविल. बस हे फॉर्म्युले फक्त लर्न करून ठेवायचे आणि बघायचं स्टेप काय आहेत ते. बोला काय येतं टोटल गुडविलचा फॉर्म्युला? इथे 5 का घेतला आपण? इथं 5. तिथे नंबर ऑफ इयर 5 होतं म्हणून. नाही तर प्रत्येक सम मध्ये 5च घ्याल. तिथं वर्ष समजा वरती 4च वर्षाचं प्रॉफिट दिलंय, तर खाली किती आलं पाहिजे? 4. 3 वर्षात दिलं असेल तर 3. चला टोटल गुडविलचा फॉर्मॅट. ऍव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर परचेज. चला किती आलं ऍव्हरेज प्रॉफिट आपलं? ऍव्हरेज प्रॉफिट किती आलंय? 50. हे बघ, आणि नंबर ऑफ इयर परचेस आपण दिलंय 2 इयर परचेस. दिलं की नाही? मग इथे लिहायचं 2. मग किती आन्सर होणार आहे? 50च्या डबल किती येणार? 1,00,000. 50च्या डबल 1,00,000 आलं. अजून पण तुम्हाला गुडविल मिळालेलं नाहीये. हे तर टोटल गुडविल झालं. तुम्हाला कोणाचं गुडविल पाहिजे फक्त? काय नाव ते? डेथ पार्टनर. काय आहे ते पुढची स्टेप? काय? गुडविल ऑफ डेथ पार्टनर. गुडविल ऑफ गुडविल कुठल्या पार्टनरचं? डेथ पार्टनरचं. गुडविल ऑफ डेथ पार्टनर. काय येतं हे गुडविल ऑफ डेथ पार्टनरचा फॉर्म्युला? येस, टोटल गुडविल इंटू शेअर ऑफ काय? डेथ पार्टनर. बस. चला टोटल गुडविल किती आले तुमचं? 1,00,000. ओके, टोटल गुडविल 1,00,000 आले. हे बघा, हेच आहे ना टोटल गुडविल 1,00,000. आणि शेअर ऑफ डेथ पार्टनर. हे बघ, हे शेअर काय आहेत तुमचे? 5:3:2. ह्याच्यातला मेलेला कोणता आहे? पहिला, दुसरा की तिसरा वाला? तिसरा वाला. त्याचा शेअर किती आहे? 2 आहे. मग 2/,
टू अपॉन किती 10 टू अपॉन 10 10 कसं आलं 5 आणि 3 8 8 आणि 2 10 याला करा कॅल्क्युलेट 0 0 कट करा मग किती 10,000 इंटू 2 मग किती आलं आन्सर तुमचं हे एवढं करून दाखवायला तुमचे 2 मार्क आहेत पण प्रत्येक सम मध्ये स्टेप याच असणार प्रत्येक सम मध्ये गुडविल काढायचा स्टेप हाच असणार त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही झाले तुमचे वर्किंग नोट नंबर 1 त्याच्या पुढची स्टेप काय करायचं आता येस वर्किंग नोट नंबर 2 that is calculation of profit and loss suspense कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स याच्या काय स्टेप आहेत ते सांगा ऍव्हरेज प्रॉफिट गरजच नाही पण ऍव्हरेज प्रॉफिट काढायला बोललंच नाही त्यांनी इकडे बघ त्यांनी डायरेक्ट प्रॉफिट काढून दिले तुम्हाला किती रुपयाचं प्रॉफिट आहे त्याच्यातूनच तुम्हाला द्यायचंय ते प्रॉफिट कोणाला केशवला मग ती पहिली स्टेप येणारच नाही याच्यामध्ये काय ते ऍव्हरेज प्रॉफिट गरज नाही काढायची कधी कधी कसं सांगतात की केशवला प्रॉफिट द्या कशानुसार ऍज पर द ऍव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 2 इयर्स मग अशा टायमाला तुम्हाला ऍव्हरेज प्रॉफिट काढायचंय किती वर्षाचं शेवटच्या 2 वर्षाचं मग याच्यामध्ये लास्टची 2 वर्ष कुठली असणार आणि मग या दोघांचं ऍव्हरेज प्रॉफिट काढायचं कळलं की नाही असं आता तुला ऍव्हरेज प्रॉफिट काढायची गरज नाही डायरेक्ट सेकंड स्टेप काय आहे सेकंड स्टेप मध्ये प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स ऑफ कुठला पार्टनर बोला काय फॉर्म्युला येतो ऍव्हरेज प्रॉफिट फॉर्म्युला हाच आहे ना ऍव्हरेज प्रॉफिट इंटू शेअर ऑफ डेट पार्टनर इंटू नंबर ऑफ मंथ असं आहे ना नंबर ऑफ मंथ ही लिव्ह अपॉन 12 ये फॉर्म्युला बोला किती ऍव्हरेज प्रॉफिट काढायची गरज आहे ऍव्हरेज प्रॉफिट की त्यांनी दिलंय तुम्हाला ऍव्हरेज प्रॉफिट दिलंय ऍव्हरेज प्रॉफिट होय या मागच्या ह्याच्यातलं नव्हे ऍव्हरेज प्रॉफिट ह्याचा काहीच संबंध नाही त्याच्यासोबत प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स इकडे आहे ह्या ऍडजस्टमेंट मध्ये किती दिले हे बघ एस्टिमेटेड ₹45,000 येतं प्रॉफिट फॉर द एस्टिमेटेड किती प्रॉफिट तुमचं येस 45,000 शेअर याचा 2/10 शेअर ऑफ डेट पार्टनर किती याचा येस 2/10 आणि किती महिने जिवंत होता हा येस 4/12 हे करा कॅल्क्युलेट करा किती आलं बघा काय तुमचं येतं ते बघा 4 1 जा 4 3 जा 12 हा झिरो गायब होणार बरोबर आहे तिनाच्या टेबलनी 85 ला काटा 1500 येईल 1500 तर काय वरती 3 1 3 3 5 15 1500 1500 चे डबल किती होतात 3000 व्हेरी गुड 1500 चे डबल किती झाले 3000 म्हणजे तुमचा प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स किती आहे 3000 रुपये हा तर बघा इथे तुमच्या स्टेप आल्या फक्त एकच म्हणजे दुसरी स्टेप आली फक्त बऱ्याचशा सम मध्ये तुम्हाला कसं कॅल्क्युलेट करायचं असतं ते ऍव्हरेज प्रॉफिट काढून कॅल्क्युलेट करायचं असतं तुम्हाला दाखवतोय बघ त्याच्यामध्ये असं कुठल्या सम मध्ये दिलंय का प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स नाही इथे पण तुला आता बघ इथे पण डायरेक्ट दिलंय प्रॉफिट 1,20,000 मग तुला याच्यामध्ये पण कसं करावं लागेल असंच इथे 1,20,000 इथे त्याचा काही शेअर असेल तो आणि इकडे किती महिने जिवंत होता ते घ्यायचंय अजून याच्यावरती
इथे पण सेमच करायचं, इथे पण काढून दिलंय बघा प्रॉफिट 1,80,000. त्याच्या कुठल्या अजून सम मध्ये हो, आता जे मी तुम्हाला करून दाखवत होतो एक सम केश काय तो वीरेंद्र धीरेंद्रवाला, तिकडे का आहे का असं? हा, इथे पण 4 इयर आहेत, इथे पण 4च इयर आहेत. मग इथे काय एवढं नव्हतं काय. इकडे पण डायरेक्ट दिलंय. सॉल्ड सम मध्ये असेल असं. इथं सांगितलंय बघ, काय सांगितलंय? एवरेज प्रॉफिट, प्रेम डेड, प्रेम मर गया और उसको जो भी प्रॉफिट मिलेगा वो कितना मिलेगा? एवरेज प्रॉफिट ऑफ लास्ट कितना ईयर? 2 इयर्स. मग इथे प्रॉफिट काढून दिले का त्यांनी? तसं इथे कसं प्रॉफिट दिलेलं तुम्हाला? किती रुपये काढून दिलेलं? 45,000. तसं इथे दिले का प्रॉफिट काढून? मग इथे तुम्हाला काढावं लागेल प्रॉफिट. किती वर्षाचं प्रॉफिट काढावं लागेल? एव्हरेज किती वर्षाचं? मग कोणत्या 2 वर्षाला तुम्ही प्लस करणार याच्यापैकी? कोणत्या कोणत्या अमाऊंटला प्लस करणार? 80 आणि 40 त्याला प्लस करणार. त्याला कितीने डिवाइड करणार? 4 ने की 2 ने? 2 ने. मग तुमचं 80 आणि 40 1,20,000 होईल. 1,20,000 ला 2 ने डिवाइड केलं की आन्सर 60,000 येईल. आणि ते जे 60,000 आहे ते 60,000 कुठे वापरणार तुम्ही? इथे वापर. म्हणजे याच्या आधीची स्टेप येईल ना, काय याच्या आधीची स्टेप काढणार तुम्ही? एव्हरेज प्रॉफिट इंटू इक्वल्स टू टोटल प्रॉफिट अपॉन नंबर ऑफ इयर्स. मग टोटल प्रॉफिट मध्ये 2च इयर असणार अपॉन 2. हा, मग जेव्हा गुडविल काढाल गुडविल तेव्हा तर 4 वर्ष घ्यायचे. गुडविल साठी 4 वर्ष, पण ह्याच्यासाठी किती वर्ष? ते पण काय 2च घ्यायचं असा काही नियम नाहीये. त्यांनी सांगितलंय 2 म्हणून 2. त्याने 2 नसतं बोललं तर 2 नसतं घेतलं. कुठला सम चाललाय आपला आज ना? हा चाललाय का? आता तुमचा फॉर्मॅट बनवणार तुम्ही. पहिला कुठला फॉर्मॅट बनणार? प्रॉफिट प्रॉफिट अँड लॉस नाव देऊ का आता? आता काय नाव दिलं पाहिजे? रिव्हॅल्युएशन अकाउंट. वरती लिहा इन द बुक्स ऑफ. काय नाव आहेत त्या तिघांची नावं? राम, माधव आणि केशव. पहिला हाफ पेज, पहिल्या हाफ पेज मध्ये हा फॉर्मॅट बनणार. बनवलंय ना तुम्ही ऑलरेडी फॉर्मॅट हा. त्यानंतर दुसऱ्या पेजवरती काय बनणार? कोणाचं अकाउंट बनवू दुसऱ्या पानावरती? केशवचा ना, तो माणूस काय झालाय? डेथ झालाय. मग इथे लिहायचं केशव. केशव काय ते? केशव कॅपिटल अकाउंट. केशव कॅपिटल अकाउंट. इकडे अमाऊंट रुपीज, अमाऊंट रुपीज, अमाऊंट रुपीज, अमाऊंट रुपीज. आणि मग काय बनवायची इकडे? बॅलन्स शीट. याची डेट बॅलन्स शीट ऍज ऑन. इकडे ब्रॅकेट मध्ये लिहायचा एक्स्ट्रॅक्टेड. काय डेट असणार बॅलन्स शीटची? 31 जुलै असेल की जुलैच्या नंतर कुठला महिना येतो? ऑगस्ट. 1 ऑगस्ट. 1 ऑगस्ट 2018. याच्या नंतरच्या दिवशी बॅलन्स शीट बनेल. ज्या दिवशी तो मेलाय त्याच्या दुसऱ्या दिवशी. इथे लिहा असेट्स. झालं इथपर्यंत? चला घ्या पोस्टिंग करायला आता. चला पहिलं कोणाचं नाव लिहायचं? इथून सुरुवात करूयात ना. इथून पहिलं काय नाव आहे? गुडविल. चला लिहा गुडविल. गुडविल कुठे जाणार? गुडविल कुठे जाणार? तुमच्या समोर आहे, तुम्ही लिहिलंय ते लिहा. गुडविल असेट. किती रुपयाचं गुडविल आहे? 50,000. पुढचं
पुढचं नाव काय आहे गुडविलच्या नंतर? हा, लूज टूल वरती आहे का टिक मार्क? किती रुपयाचं लूज टूल आहे? 50,000. एक लाईन सोडा. डेटर्स किती आहे? डेटर 1,50,000. याच्यावरती पण टिक मार्क आहे. मग आहे लाईव्ह स्टॉक. किती रुपयाचा लाईव्ह स्टॉक आहे? लाईव्ह स्टॉकला पण टिक मार्क आहे का? हा, लाईव्ह स्टॉकला पण टिक मार्क आहे. त्याच्यानंतर नाव काय? कॅश. कॅशला टिक मार्क नाहीये. 25,000 ना? येस. इथून सगळं तुमच्या डोकं लावायचं काम चालू होणार. आता काय जनरल रिझर्व पुढे काय करणार बघा, काय मिस्टेक करतात त्याच्यामध्ये. त्यांनी तर तिकडे लिहिलंय तुमच्या नोटबुक मध्ये, तुम्ही लिहिलंय काय? जनरल रिझर्व पुढे जाणार. पुढे जातं जनरल रिझर्व पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. ते इकडे येणार, इथे येणार असतं. दुसऱ्या लाईन वरती लिहायचं, पहिल्या लाईनला कॅपिटल लिहितात, मग इथे लिहायचं जनरल रिझर्व. हा, आणि पुढे काय करणार माहितीये का? इकडे डायरेक्ट 25 उचलणार आणि इथे लिहणार. की नाही ते 25,000 काय एकट्याचे आहेत का या केशवचे? 25 पैकी केशवचे कमी पैसे आहेत ना. बघा इथे असं काढणार मग ते 25,000 इंटू किती पैसे आहेत रे केशवचे? केशवचा रेशो किती आहे? 2. मग असं पाहिजे ना, 2/10. मग हे 0 कट करणार की नाही? मग हे 2500 आणि हे 2. 2500 2 जा किती आले? 5,000. म्हणजे याचे 5,000 रुपये. थोडं काय करतात डायरेक्टली? अरे जनरल रिझर्व पार्टनर्स कॅपिटल लिहायचं इकडे येऊन डायरेक्ट आणि 25,000. रॉंग झालं ते. पुढचं नाव क्रेडिटर्स अनपेड रेंट. हे कुठे जातं? दोन्ही पण लायबिलिटीला. लिहा इकडे क्रेडिटर्स आणि अनपेड रेंट. मला वाटतं क्रेडिटर 1,00,000 आहे की नाही, आणि अनपेड रेंट 25,000 आहे. क्रेडिटर के ऊपर टिक मार्क है, सॉरी उसके ऊपर लाइन छोड़ना पड़ेगा. क्रेडिटर को अंदर लिखना पड़ेगा. क्रेडिटर के ऊपर टिक मार्क है. क्रेडिटर्स 1,00,000 है ना. एक लाइन छोड़े उसके नीचे. अनपेड रेंटला बाहेर लिहा. माझं बघून कॉपी मारणार तर ते 100% चुकणारच आहे. तुमच्या समोर नोट्स ठेवले तर तुमचं 100% राईटच पोस्टिंग येणार आहे. माहिती सांगा आता. कॅपिटल हे तिघांचं लिहायचंय कॅपिटल की फक्त केशवच लिहायचंय? क्योंकि आपण अकाउंट किसका बनाया है? खाली केशव का. चला केशव अकाउंट में चलो. ये देखो ये केशव कैपिटल है. ये देख कैपिटल के लिए ऊपर लाइन छोड़ा है आपण. ये देख जनरल रिझर्वच्या वरती लिहतात ते. मग इथे काय लिहायचं? कॅपिटल लिहू की बाय बॅलन्स? कितना है केशव का कैपिटल? 50,000. बस ये पोराला समझना पाहिजे. जनरल रिजर्व तीनों का है, उसको बांट के लिखना है और तीनों का कैपिटल है, लेकिन अपने को लिखना खाली किसका है? केशव का, क्योंकि उसका ही अकाउंट तूने बनाया है. हाँ, अगर सबका अकाउंट बनाता तो कैसा रहता? इधर केशव अकाउंट कैपिटल लिखते कि पार्टनर्स कैपिटल लिखते? ऊपर पार्टनर्स कैपिटल अमाउंट के कितने कॉलम आते यहाँ पे? 3 आते, और तब जाके तेरे को तीनों के लिए लिखना पड़ता बाय बैलेंस. फिर एक का, दूसरे का, तीसरे का. चलो अभी इसको सॉल्व करा दे. क्रेडिटर्स को बोलो क्रेडिटर का पैसा इंक्रीज हो गया है कितने रुपए से? पहला इफेक्ट क्या है उसका? चलो क्रेडिटर में प्लस करा दो. प्लस इंक्रीज लिख दो इधर 10,000. 1,00,000 और 10 कितना हो जाएगा? 1,10,000 हो गया. 1,10,000. 1,10,000. दूसरा इफेक्ट प्रॉफिट हुआ कि लॉस हुआ? लॉस. किधर है लॉस? प्रॉफिट एंड लॉस के डेबिट में इधर लिखेंगे क्रेडिटर्स अकाउंट. कितने रुपए का लॉस हुआ रे बाबा? 10,000. चला पुढचं लिहा. गुडविल. गुडविल आहे ना. बोला गुडविल कुठे लिहायचं आहे?
अरे लिहिलंय ना तुमच्या नोट्स मध्ये, गुडविल कुठे जातं? असेट मध्ये. गुडविल असेट मध्ये. याला अक्कलच नाही यांना. गुडविल किधर जाता है? पार्टनर्स कैपिटल क्रेडिट. लिख दो भाई, ये देखिए पार्टनर्स कैपिटल है, उसके क्रेडिट में यहाँ पे लिखेंगे बाय गुडविल. अरे डबे का गुडविल असेट में जाता है, तो ऍडजस्टमेंट चला रहा है. किती रुपयाचं गुडविल कॅल्क्युलेट केलंय तुम्ही मागाशी? आले तुम्ही गुडविल किती आले? तेव्हा इकडे गुडविल 20,000. काढलंय की नाही गुडविल? कुठे लिहिलं गुडविल तू? रिव्हॅल्युएशन मध्ये लिहिलं गुडविल, तिथे नव्हे जाते, पार्टनर्स कॅपिटल मध्ये जातात. ठीक आहे. नोट्स मध्ये बघून कराल ना तुम्ही जे लिहिलंय ते, क्लासिफिकेशन केले तर चुकणार नाही ना. तुम्ही ढगामध्ये कळलं की नाही, आता तुमच्या मनाचे काहीतरी ठोकताय तर त्याने थोडं नाही येणार आहे. डोकं कशाला दिलं देवाने? वापर करा दिलं रे, वापर करा की त्याचा. चला पुढचं. आता डायरेक्ट हे संपली ना, गुडविल संपलं ना. ये तीसरे एडजस्टमेंट में तो इंफॉर्मेशन था, उसका कुछ मतलब नहीं. डायरेक्ट लूज टूल पे आ गए. लूज टूल्स और लाइव स्टॉक. चलो ये देखिए लूज टूल्स. लूज टूल का पैसा 80,000 हो गया है, डायरेक्ट बाहर लिखेंगे 80. और किसका पैसा? लाइव स्टॉक. लाइव स्टॉक का कितना हो गया? 1,20,000. चला दोन्ही प्लस करायचे. इथे पण ऍप्रिशिएशन बरोबर आहे, आणि इथे पण प्लस काय करायचंय? ऍप्रिशिएशन. चला इथे किती रुपयाने वाढलं सांगा? इथे 30,000. आणि हे कितीने वाढलं? 20,000. दोन्हीकडे प्रॉफिट झालं. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला बाय काय काय वाढलंय? लूज टूल्स. लूज टूल किती रुपयाने वाढलं म्हणलात तुम्ही? 30. आणि बाय काय ते? लाईव्ह स्टॉक. लाईव्ह स्टॉक कितीने वाढले? 1,00,000. 1,00,000 वाढलं म्हणते. किती हजाराने वाढले? फक्त 20,000 वाढले ना. चला पुढचा आरडीडी. बरं आरडीडी काय करायचंय? प्लस की मायनस? करा मायनस. डेटर मधून मायनस आरडीडी. किती? 10,000. 10,000 मायनस केले तर किती उरेल? 1,40,000. लॉस झाला. लॉस कुठे लिहिणार? रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला. टू आरडीडी. किती रुपयाचा? 10,000. अजून काय? कमिशन टू पार्टनर. सांगा कमिशन टू पार्टनर कुठे जातं? कुठे? पार्टनर्स कॅपिटलच्या लिहायचं इकडे बाय कमिशन. बोला किती रुपये कमिशन मिळालं? 8,000. और वही एडजस्टमेंट बचा है, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स. कुठे जातं प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स? लिहिलंय ना इथे तुम्ही प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स. कुठे जातं? पार्टनर्स कॅपिटल. लिख दो इधर बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स. किती काढलं रे प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स मागाशी? 3,000. वर्किंग नोट मध्ये काढले ना? किती रुपये काढले? सेकेंड वर्किंग नोट में निकाला है उसका आंसर. बस करायची टॅली. आता इकडे चेक करा. बोला कुठली बाजू हेवी आहे? ही मोठी आहे 50,000. इकडे पण 50,000. किती उरले? 30,000 ना. 30,000 उरले की नाही? बोला किती लोकांमध्ये वाटायचं हे? तिघांमध्ये. प्रॉफिट अँड लॉस डिस्ट्रीब्युटेड बिटवीन कुठले पार्टनर? ऑल पार्टनर. लिहा तिघांची नावं. काय नाव आहेत तिघांची? राम, त्यानंतर माधव, चला 30,000 वाटायच्यात आपल्याला. 30,000 डिवायडेड बाय 10 केले पाहिजे, तर 3,000 होणार. 3,000 इंटू पहिले का रेशो कितना है? 5. बोला 5 ते 15 इंटू 5. दूसरे का रेशो कितना है? 3. 3 3 जा 9. और अगले का रेशो कितना है? 2. 2 3 जा 2 3 जा कितना?
मला सांगा, याच्यातल्या तिघांचं पण पैसे तुम्ही पुढे पाठवाल की फक्त एकाचेच पाठवाल? कारण की पुढे अकाउंट एकाच बनवलंय आपण. कोणाचं अकाउंट बनवलंय फक्त? केशवला पैसे पाठवायचे 6,000 रुपये इकडे बघा, इकडे याच्यामध्ये. कुठे डेबिटचं कुठे आलं? क्रेडिटला. डेबिट का आंसर कहाँ पे आएगा? क्रेडिट में आएगा ना. कहाँ से लाया? रिवैल्यूएशन से लाया. तो यहाँ पे लिखेंगे बाय रिवैल्यूएशन अकाउंट. किती रुपये आणले त्याचे? 6,000. 6,000 ना रे. दिवा इकडे 6,000. चला आता याला टॅली करा. 50 50 आणि 60 70 80 83 86 86 ने किती होतात? 92. 92,000. 92,000 बरोबर. 92,000. मग उत्तर पण इथे किती येणार? काय नाव द्यायचं या 92 ला? येस, एक्झिक्युटर लोन अकाउंट. एक्झिक्युटर लोन. एक्झिक्युटर लोन. आता हे एक्झिक्युटर लोन ह्याच्यात पाठवायची गरज आहे का? काय नाही. हे तर एक्सपेक्टेड आहे, त्याला पण नाही करायचं. तुला फक्त आन्सर हे शोधायचे, एक्झिक्युटरला किती पैसे दिले. बरोबर की नाही? या टॉपिक मध्ये ऍडजस्टमेंटचा एकच इफेक्ट आहे, दोन इफेक्ट नाहीये. तर तुला लर्न करायचं कोण कुठे जातं. काहींना बेसिक गोष्टी पण माहिती नाही, लय त्रास आहे. गुडविल कुठे जातं? पार्टनर्स कॅपिटल क्रेडिट. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स कुठे जातं? पार्टनर्स कॅपिटल क्रेडिट. आणि हे गुडविल आणि प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स कुठून आणलं? हे जे तुम्ही काढले नाही काय, मग हे कशाला टाइमपास म्हणून गोळ केलं काय? हे कशाला केलं? हे गुडविल आहे. ये गए प्रॉफिट एंड लॉस सस्पेंस. जब मैं यहाँ पे पहुंचा, कहाँ पे पहुंचा? क्रेडिटर का हो गया मेरा काम, और जब यहाँ पे पहुंचा गुडविल के ऊपर, तो मेरे को पता है ना, यहाँ पे तूने लिखा है शुरू में कहाँ पे जाता है गुडविल? पार्टनर्स कैपिटल के क्रेडिट में. लेकिन कितना पैसा लिखो, इसके लिए वर्किंग बना के लिखा. वर्किंग में निकाला अपन ने कितना गुडविल है? 20,000. वो आके लिख दिया यहाँ पे. ये कि नहीं है? और इसके बहुत सारे सम अपने क्लासेस के इस पे है, वो चैनल के ऊपर मैंने सारा टॉपिक ये डाला हुआ है. इवन इसके अलावा जो बाकी के टॉपिक्स थे उसके भी वीडियो के लिंक मैं आपको भेज दूंगा अभी. जैसे कि तुम्हारा डिसोल्यूशन, बिल्स ऑफ एक्सचेंज, एनालिसिस ऑफ फाइनेंशियल स्टेटमेंट, उसके भी आईएमपी लेक्चर्स के वीडियो मैं आपको ग्रुप में भेज दूंगा. क्योंकि होता कैसा है बहुत सारे टाइम पे, अभी मान लो कोई बच्चों को ये सम्स आते रहेंगे, हुआ है मेरा पढ़ाई, लेकिन यहाँ पे आके अपन जब रिवीजन करते बैठते हैं तो मतलब नहीं ना उस चीज का, जो मेरे को पहले से आता है वही करते बैठ रहा हूँ तो वक्त जाता है उसमें. तो ये कम पीरियड में आपण ने करना क्या चाहिए, जो मेरे को आता नहीं है. बरोबर की नाही करताय? तर अशाने आपण कालपासून इथे बसतोय, अभ्यास करतोय, दिवस तर संपत चाललाय, कळलं का नाही? पण अभ्यास माझा काहीच झालेला नाहीये, कळलं की नाही? त्यामुळं आपण सगळ्यात पहिलं तुम्हाला फायनल अकाउंटचं करवलं, त्यानंतर मग एनपीओ, त्यानंतर ऍडमिशन, त्यानंतर रिटायरमेंट, त्यानंतर डेथ. मी तुम्हाला आता डिझोल्युशनचा व्हिडिओ पाठवतो, इशॉप शेअरचं पाठवतो, त्यानंतर मग तुमचं अजून काय अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट पाठवतं, त्यानंतर मग बिल्स ऑफ एक्सचेंज पाठवतं, आणि त्यानंतर तुम्हाला जो लास्ट टॉपिक आहे थेअरीचा, त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे 2च क्वेश्चन वाचायचे आहेत. एक कंपोनेंट्स ऑफ कॉम्प्युटर अकाउंटिंग आणि दुसरं फीचर्स ऑफ कॉम्प्युटर अकाउंटिंग. हे 2 सम करा, मग तुमचं काम होऊन जाईल. ठीक आहे.